माढा लोकसभा मतदारसंघात आज मोठ्या घडामोडी घडत आहेत। रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीनंतर नाराज असलेले अकलूजचे विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत। धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत भाजपचे विधानसभेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटीलही भाजप सोडणार असल्याच्या चर्चा होत्या। मात्र रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्येच राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे। आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। समोर आलेल्या माहितीनुसार भाजप नेते विजयसिंह मोहिते पाटील, त्यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह संपूर्ण मोहिते कुटुंब आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहे। मात्र सध्या भाजपचे विधान परिषदेचे आमदार असलेले रणजितसिंह मोहिते पाटील हे आमदारकीचा राजीनामा देणार नसून ते भाजपमध्येच राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे। आज अकलूजमध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे भोजनासाठी आलेले आहेत। यावेळी शेकापचे अनिकेत देशमुख, फलटणचे निंबाळकर, करमाळ्याचे नारायण आबा यांच्यासह 6 तालुक्याचे प्रमुख नेते आलेले आहेत। याची माहिती जयसिंह मोहिते पाटील यांनी दिलेली आहे आणि या ठिकाणची दृश्य तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी करमाळ्याचे नारायण आबा पाटील हे देखील शरद पवार यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। शेकापचे जयंत पाटील हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। धैर्यशील मोहिते पाटील यांची उमेदवारी म्हणजे कार्यकर्त्यांची उमेदवारी। ईडीला आम्ही भिण्याचं काम नाही। आम्ही जर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला नसता तर गैरसमज झाला असता की दादा ईडीला घाबरले, त्यामुळे ईडीला न घाबरता आम्ही प्रवेश करतोय। आमच्याकडे तुतारी खूप चालते। माळशिरसमधून 1,30,000 मताधिक्य नक्की मिळेल असा विश्वासही जयसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केलाय। मात्र त्याच ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात असतानाच तर दुसरीकडे रणजितसिंह मोहिते पाटील हे देखील त्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील असं बोललं जात होतं। मात्र या गोष्टीला दुजोरा मिळत नव्हता। रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्येच राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे। आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। भाजप नेते विजयसिंह मोहिते पाटील, त्यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह संपूर्ण मोहिते पाटील कुटुंब आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत। मात्र सध्या भाजपचे विधान परिषदेचे आमदार असलेले रणजितसिंह मोहिते पाटील हे आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार नसून ते भाजपमध्येच राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।